नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहे आपण साईनगर नाका बेनाम चौक अमरावती। मित्रांनो, महादेव मंदिर आहे इथे। हे बघू शकता, रात्रीचा वेळ आहे, खूप अंधार आहे, मागे पण लाईन आहे आणि समोर पण लाईन आहे। तर मित्रांनो, खूप गर्दी होती, तर आज आम्ही जात आहे दर्शनासाठी। तर मित्रांनो, बघू शकता इथे खूप सारी प्रचंड गर्दी आहे। ही लाईन जी आहे ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशीच राहते। तर मित्रांनो, बघू शकता, हे पूर्ण पाठीमागे लाईन दिसत आहे तुम्हाला। आम्ही 12 ते 13 जण होतो मित्रांनो, दर्शनासाठी आलो होतो। आता आपण बघूया छोटा महादेव भक्त कसा डान्स करतो। शिवांश, नाच बरं, नाच बरं। गर्दी वाढतच आहे मित्रांनो, काही कमी होत। मित्रांनो, जवळ अर्धा तास झाला आम्ही दर्शनामध्ये लाईनीमध्ये होतो। आणि मित्रांनो, आता काढलेला आहे एक फोटो। भोलेनाथ मंदिर बेनाम चौक, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आता पोहोचत आहे, मंदिरा जवळ आलेलो आहे मित्रांनो। तर आता पोहोचलोय आपण मंदिराच्या आतमध्ये। तर मित्रांनो, गर्दी खूप असल्यामुळे रात्री शक्य नाही झालं व्हिडिओ काढणं। तर मित्रांनो, आम्ही सकाळी गेलतो आज, म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी, आणि मग तिथे आम्ही हा व्हिडिओ काढला। तर इथे आपल्याला गर्दी दिसत आहे। तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही दर्शन घेतलं तेव्हा काहीच गर्दी नव्हती। तर आता आपण इथे बघू शकता, म्हणजे आपल्याला मूर्ती न दिसत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी परत जाऊन दर्शन घेतलं आम्ही, बघू शकता। बघा मित्रांनो, महादेवाची मूर्ती खूप सुंदर आहे। त्यानंतर इथे महादेव पिंड आहे, नंदी महाराज आहे बसलेले, पाठीमागे बजरंगबली आहे। तर छोटासा फोटो काढला फॅमिलीचा। त्यानंतर दर्शन घेतलं आणि तिथून मग आम्ही वर निघालो। तर मित्रांनो, वर पण आहे, वरतं पण आपण दर्शन करून घेऊया। तर मित्रांनो, हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे। आधी मित्रांनो, इथे खूप मोठं भुयार होतं, पंढरपूर, त्यानंतर शेगाव, कोंडेश्वर, कौंडिण्यपूर, इथे भुयार म्हणजे जाण्याचा रस्ता होता। तर तो बंद केलेला आहे आणि ही इकडं आता सेपरेट काढलेला आहे। 2 वर्ष झाली या मंदिराला इकडं भुयारात आतमध्ये। तर मित्रांनो, इथे पण आपण दर्शन घेऊया। येथे आहे नारायण लक्ष्मी आणि राधाकृष्ण, आणि सोबतच लक्ष्मी नारायण आहे आणि राधाकृष्ण आहे। मित्रांनो, हे स्वामी समर्थ आहे आणि इथे अर्जुन आहे। आणि मित्रांनो, महाप्रसादाचा पण आनंद। हे मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या नंतरचं आहे। मित्रांनो, हे जे मंदिर आहे, जिथून आम्ही दर्शनाची लाईन लावली होती तिथे आधी हे मंदिर होतं। पण मित्रांनो, रोडचं काम चालू असल्यामुळे रोड वाढवण्यात आला, त्यामुळे हे जे मंदिर आहे इथे शिफ्ट करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आपण बघूया या मंदिरातली मूर्ती। मित्रांनो, हे जे मंदिर आहे देवीचं मंदिर वडाच्या झाडाखाली होतं। तर मित्रांनो, वडाचं झाड पूर्ण तोडलेलं आहे, आता तिथे रस्ता बनवणं चालू आहे। तर मित्रांनो, आपण अंबादेवीचं दर्शन करून घेऊया। तर मित्रांनो, सेम असंच होतं तिथे पण, वडाच्या झाडाखाली देवीचं मंदिर। त्यानंतर दर्शन घेतलं आणि एक फॅमिली फोटो काढलेला आहे। तर मित्रांनो, इथपर्यंत ब्लॉग होता।
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन जरूर दाबा. आणखी व्हिडिओ बघण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.